नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुप्रसिद्ध काउन्सिलर त्याचबरोबर उत्तम वक्त्या तसंच लेखिका डॉक्टर स्वाती गानू यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर एक फार सुंदर विचार मांडला आहे त्यांच्या शब्दातून. आणि त्यांच्या या विचाराचा प्रत्येक पालकानं विचार करून त्याप्रमाणे आचार करावा असं अगदी मनापासून वाटतं. म्हणून आजच्या आनंदी कट्ट्यावरून डॉक्टर स्वाती गानू यांनी मांडलेला विचार तुमच्यापर्यंत पोचवते. पालकांशी होणाऱ्या चर्चेत मुलांबद्दल बऱ्याचदा तक्रारीचा सूर ऐकू येतो. मुलांसाठी आम्ही सकाळी लवकर उठून डबा करतो, त्यांना तयार होण्यासाठी मदत करतो, सकाळी त्यांना वेळेवर उठवणं, त्यांच्या कपड्यांना इस्त्री करणं, सगळं करतो. कुठलीही अडचण येऊ नये ना यासाठी खूप धडपड करत असतो. आपल्या मनातल्या इच्छा बाजूला ठेवून त्यांच्या आवडीनिवडी पूर्ण करत असतो. मात्र मुलांना त्याचं काही वाटत नाही. आम्ही इतकं सारं करत असतो, पण नुसतं TV बघू नकोस, अभ्यास कर, मोबाईलवर वेळ घालवू नकोस असं सांगितलं तर त्यापैकी एकसुद्धा गोष्ट ऐकायला ते तयार नसतात. आजकाल ना मुलांना आईवडिलांची जराही किंमत उरलेली नाही. मुलं त्यांचं काम असलं ना की गोडगोड बोलतात आणि मग नंतर पुन्हा स्वतःत गुंग. काय करावं, कसं करावं सांगा तुम्हीच मॅडम. असे बरेच पालक जेव्हा प्रश्न घेऊन येतात त्यावर मी बराच विचार केला आणि शाळेतच एक प्रयोग केला. मोकळा तास असला की मी कधी 5वीचा वर्ग, कधी 10वीच्या वर्गात जायचे. तेवढीच विश्रांती त्या वर्गावर असणाऱ्या शिक्षकाला. मुलामुलींना म्हणायचे की कधी कधी विचारही करावा, आज एक खेळ खेळूया. एका कागदावर 2 भाग करा. एका भागात तुमचे आईवडील तुमच्यासाठी काय करतात ना ते लिहा आणि दुसऱ्या बाजूला मॅडम ते नंतर पाहू मी म्हणायचे. मग पहिला भाग लिहून झाला की अर्थातच दुसऱ्या बाजूला लिहा तुम्ही त्यांच्यासाठी काय करता असं मी त्यांना सांगायचे. आता मात्र मुलं गडबडून जायची, प्रयत्नपूर्वक लिहायची. नंतरच्या चर्चेत मात्र त्यांना जाणीव व्हायची की आपण फक्त हट्ट करतो, डिमांड करतो. मात्र आपल्याकडून आपल्या पालकांकरता काहीच होत नाही. अगदी त्यांनी सांगितलेलं सुद्धा ऐकत नाही आपण. मला वाटतं आपण मुलांना हे जरूर सांगायला हवं की किती कष्ट आपण करतो. हे आपलं कौतुक करण्यासाठी नाही, पण कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड शिकवायला हवंच आपल्या वागण्यातनं. मोठ्यांशी आदरपूर्वक वागून. शिक्षण हे विचार, भावना आणि वर्तन यातूनच होत असतं नाही का? म्हणूनच मुलांना विचार करायला लावणं ही एक छान सुरुवात असते. मंडळी, त्यामुळं विचार करण्याचा संस्कार, त्याचबरोबर कृतज्ञता ठेवण्याचाही संस्कार आपण आपल्या मुलांना हा द्यायलाच हवा, जेणेकरून तो त्यांच्यात रुजेल आणि आपल्याला आपण एक चांगली व्यक्ती घडवल्याचं समाधान मिळेल. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.